सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली 8,000 सरकारी बहिणींनी लाटला फायदा. सरकारला लावला सरकारी कर्मचाऱ्यांनी 15 कोटींचा चुना. महाराष्ट्राचा मदत निधीसाठी केंद्राकडे कठोर पाठपुरावा. मुख्यमंत्री फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मदत वेगाने मिळवण्यासाठी प्रयत्न. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत पुरी पडणार नाही. केंद्रानं सढळ हाताने मदत करावी. महायुतीचं अमित शहा यांना पत्र. जिल्हा परिषदेत नव्यानंच आरक्षण. सर्वोच्च न्यायालयानं दिला निकाल. जुन्या पद्धतीचं आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली. सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही. न्यायालयाचं म्हणणं. सनातनावर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार. सनातन संस्थेवरील किटाळू. जपानला गेलेले उदय सामंत विरोधकांच्या निशाण्यावरून. दौऱ्यावरून परतल्यावर उदय सामंत छत्रपती संभाजीनगरला जाणार. पुरामुळे संभाजीनगरात औद्योगिक वसाहतीचं मोठं नुकसान. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अन्यथा रस्त्यावर उतरू. आमदार उद्धव ठाकरेंचा इशारा. मराठवाड्याच्या पूर पाहणी दौऱ्यानंतर बोलले उद्धव ठाकरे. दिवसभर पायपीट झाल्यानं अजित पवारांची चिडचिड. जो काम करतो त्यालाच बोलतात. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवार पूरग्रस्त शेतकऱ्यावर भडकले.